अकोट येथे स्वर्गीय मोतीरामजी चिंचोळकर मुकबधीर विद्यालय निवासी अकोट येथे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दीपक रामकृष्ण हाडोळे यांच्या हस्ते दिव्यांग शिक्षणाच्या प्रणेत्या डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमेचं हार टाकून पूजन करण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयदीप राऊत यांनी केलं. त्यानंतर दिव्यांग दिनाचे महत्त्व, दिव्यांग शिक्षणाच्या प्रणेत्या डॉक्टर हेलन केलर यांचे दिव्यांग शिक्षणातील महत्त्व या विषयावर मुख्याध्यापक दत्तात्रय चिंचोळकर यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थापक दामोदर चिंचोळकर यांनी दिव्यांगांची संस्था स्थापन करण्याचा उद्देश दिव्यांगांना सर्वसामान्य समाज प्रवाहात आणून त्यांच्यातील न्यूनगंड दूर व्हावा व त्यांना समाज प्रवाहात जगण्याची प्रेरणा मिळावी असे याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन नागरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन भागवत सर यांनी केले. सदर कार्यक्रमास संतोष चिंचोळकर, कु अश्विनी चिंचोळकर, श्री गणेश शेकोकार, सौ वर्षा हाडोळे, सौ धनश्री शेकोकार, कु भास्कर मॅडम, श्रीमती इंगोले, नाथे निशाणे, चांदूरकर, डाभेराव, वाशिमकर, केवदे उपस्थित होते. जन्मतला न्यूज साठी देवनाथ केरकर यांची रिपोर्ट अकोटहून. जमत ना